चला. माझा स्पेसिफिक प्रश्न पहिल्यापासून हेच आहे की जे कायदा आहे कायद्याच्या अनुषंगाने जे शिक्षक आपल्याला ठेवायचं आहे त्याला टीईटी एक्झाम पास असलं पाहिजे. हे कायदा आहे. कायद्याच्या हिशोबाने ते टीचर्स आहे की नाही फक्त एवढंच आहे. आणि हे जे मी बोललोय जे टीचर्सची फोर्सफुली बदली करण्यात आली पॉलिसीमध्ये अशी हेच नाही अटच नाही की जिथे आपली मुलं त्या संदर्भात त्यांनी 2 मला द्यावं ना. ठीक आहे. टीईटी नसणार तर त्यांना रद्द केलं पाहिजे. सिंपल. जे सदस्य विचारतायत तो शिक्षण खात्याचा प्रश्न आहे. दादा भुसेजी इथे उपस्थित आहेत त्यांनी द्यावं. ठीक आहे. ते आहेत ना देत आहेत उत्तर. बोला. अध्यक्ष महोदय उत्तर नको आहे का तुम्हाला? उत्तर नको आहे का? बसा तुम्ही. अरे चला बोला. अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य महोदय आपण जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्देश न्यायनिवाडा आहे आपली जी काही सूचना आहे की आताच्या घडीला तत्कालीन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही धोरण आणलं गेलं आणि त्या धोरणाच्या अंतर्गत काही चांगलं कार्य करणाऱ्या संस्थांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळा अडॉप्ट करायला दिल्या गेल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्या प्रयास संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे निश्चितपणे ते तपासून घेतलं जाईल आणि त्याच्यासोबतच तोच न्यायनिवाडा फजलानीलाही लागू होणार आहे. आणि म्हणून या सर्वांचा या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी एक बैठक घेऊन त्याची तपासणी केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.